नक्कीच अफानजी शेख यांना विनंती असेल, आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. अफानजी शेख, इथे एलिमिनेटर सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू फेकला गेला होता. बायच्या रूपाने इथे खातं ओपन होतंय वेदांशू योद्धा दानिश डेव्हलपर्स या संघाचं. नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अक्षय मांडवकरांचा, मात्र बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला भेटला नाही. प्लेड अँड मिस कायच आपल्याला पाहायला भेटलं, मात्र बायच्या रूपाने इथे खातं ओपन होते संघाचं. जोसेफ बाबा यांच्यावरती नक्कीच जबाबदारी असेल. इथे स्ट्रायकर यांचा फलंदाज आपण पाहू शकाल. ऑन द स्ट्राईक अमयजी पवार. अमय पवार यांच्यावरती देखील लक्ष असेल. नक्कीच कशा प्रकारे खेळी करतात, कशा प्रकारे आपली खेळी सजवतात त्याकडे लक्ष असेल. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू आणि शद्दू यांची रेस. चेंडू रेस जिंकतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. अमय पवार यांच्या बॅटमधून येतो या मॅच मधील पहिला असा चौकार. अमय पवार यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिला चेंडू होता लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. बॅकवर्ड शॉर्टलेगच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं 4 धावांसाठी. गॅपमध्ये खेळलं होतं चेंडूला. 4 धावा आपल्या संघासाठी प्राप्त केलेत. स्वतःचं खातं देखील इथे ओपन केलंय अमय पवारने. बघूया जोसेफ बाबा यांचा पुढचा चेंडू. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील देखील केली गेली होती, मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त होता, विश्वासाची कमी होती तिथे. एक्स्ट्रा बाउन्स चेंडूला अनपेक्षित विशाल प्राप्त झाला. निर्धाव चेंडू येतोय. चांगला आपण सामना पाहतोय मैदानामध्ये. इथे देखील लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच अर्थातच नाराजगी आपण त्यांच्या रिॲक्शनवरून साफ आपल्याला दिसते. नक्कीच मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता अमयजी पवार यांच्या बॅटमधून. नक्कीच एलिमिनेशनच्या जी गरज होती त्या प्रकारचं एलिमिनेशन भेटलं नाही चेंडूला. अक्षय मांडवकर या नावाकडे नक्कीच लक्ष असेल सर्वांचं. फास्टेस्ट 50 लगावली होती या टुर्नामेंटचा जर विचार केला. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, खोदून समोरच्या दिशेने खेळलंय, मात्र तिकडे कैफ बुरोनकर याच्या सेफ हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. निर्धाव चेंडूने सांगता होते या चेंडूची. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. जोसेफ बाबा यांच्या माध्यमातून हाताळलं जातंय. आत्तापर्यंत नक्कीच जखडून ठेवलंय. जर तो चौकार वगळला तर यावेळी चेंडू ट्रॅव्हल करतोय फायनलच्या दिशेने. रनआउटचा चान्स, मात्र दोन्ही फलंदाज चांगली रन बिटवीन द विकेट्स. या एका धावेने षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 धावसंख्येपर्यंत. नक्कीच जोसेफ बाबा यांचा जर गोलंदाजीचा विचार केला पॉवर प्लेमध्ये नक्कीच जखडून ठेवतात समोरच्या संघाला. सुरेख पद्धतीची आपण गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहत आलोय. पहिलं षटक हाताळलं जातं त्यांच्या माध्यमातून आणि नक्कीच चांगल्या प्रकारची सुरुवात आपल्या संघाला म्हणजे प्रिन्सेस शकीला या संघाला देत असतात वेळोवेळी. हे बघणं गरजेचं असेल. दुसऱ्या षटकाचा दुसरं षटक टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय. एलिमिनेटरचा सामना आपण पाहतोय. प्रिन्सेस शकीला आणि वेदांशू योद्धा दानिश डेव्हलपर्स या दोन संघांमध्ये महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. हा जो सामना जिंकेल तो अर्थातच क्वालिफायर 2 मध्ये साई स्पोर्ट्स या संघाच्या विरोधात लढेल. जीवर फायबर क्वालिफायर 1 चा सामना जिंकून फायनलचं तिकीट पक्क केलंय. काय फटकेबाजी आपण पाहिली होती त्या सामन्यामध्ये. ऋषी बारे आणि
ऐनरकर यांच्या माध्यमातून. चला इथे एलिमिनेटरचा सामना आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं इथे हाताळण्यासाठी गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय कैफ बुरोनकर. कैफ नक्कीच मागच्या सामन्याचा जर विचार केला चांगली गोलंदाजी केली होती कैफ याने. पूर्णपणे बॅकफुटवर टाकलं होतं. वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर्सच्या संघाला ऑन द हॅट्रिक देखील आला होता. 2 चेंडूमध्ये 2 मोठे विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केले होते. बघूयात त्याच प्रकारचं प्रदर्शन करतोय का. पहिला चेंडू कैफ याचा अक्षय मांडवकर यांच्यासाठी. पहिला चेंडू नक्कीच इथे अवांतर धावसंख्येने स्कोर कार्ड इथे पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येपर्यंत. कैफ बुरोनकर चॅम्पियन खेळाडू आहे. आपल्या संघासाठी नक्कीच वेळोवेळी महत्त्वपूर्ण असं योगदान देत असतो. मागच्या सामन्याचा विचार केला वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर्स या 2 संघांमध्ये 1 चेंडू 1 धावांची गरज असताना विनिंग शॉट लगावला होता. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा काही कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ ट्रॅव्हल करतो. यष्टिरक्षक मोहसिन बुरोनकर यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय. मोहसिनजी बुरोनकर नक्कीच यांच्या देखील बॅटमधून आतापर्यंत चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला भेटलेत नाहीत. मस्ट विन मॅच आहे संघासाठी. यावेळी अक्षय मांडवकर डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलंय. 1 बाउंस चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. अक्षय मांडवकर ऑन द स्ट्राईक. वरती कमबॅक करून देतोय अक्षय मांडवकर. बॅक टू द पॅव्हिलियन. षटक विकेट क्रमांक पहिली. यांनी चौकार लगावला होता. त्याच्यानंतर कमबॅक केलंय कैफ बुरोनकरने. अक्षय मांडवकरला बॅक टू द पॅव्हिलियन धाडलंय. सुंदर असा झेल आपण पाहिला बॅकवर्ड शॉर्टलेगच्या दिशेने. इथे नवीन फलंदाज अजिंक्य. अजिंक्य याच्यावरती लक्ष असेल. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये जर विचार केला या संघाच्या विरोधात 2 षटकार लगावले होते. महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती आपल्या संघासाठी. या सामन्यामध्ये मस्ट विन मॅच आहे. आपल्या संघासाठी नक्कीच योगदान द्यायचं असेल तर अजिंक्य याच्यावरती लक्ष असेल. अजिंक्य कैफ बुरोनकर एक आक्रमक गोलंदाज, आक्रमक शैलीचा गोलंदाज आपण त्याच्याकडे पाहतोय. प्रिन्सेस शकीला संघासाठी नक्कीच वेळोवेळी ब्रेक थ्रू देण्यामध्ये तो यशस्वी ठरतो. अजिंक्य बघूया यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर इंटरेस्टेड आहे. कैफ बुरोनकर स्ट्राइक्स वन्स अगेन. अजिंक्य बॅक टू द पॅव्हिलियन. अजिंक्य ठरतोय गोल्डन डकचा शिकार.
विलन पाठवलंय. हॅट्रिक वर ते आलाय कैफ. या स्पर्धेचा जर विचार केला आतापर्यंत 2 हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटल्यात. इथे हॅट्रिक बॉल बघणं गरजेचं असेल. या सामन्यामध्ये देखील हॅट्रिक करतोय का कै बुरोनकर. हॅट्रिक चेंडू इथे ओव्हर द कव्हर चेंडूला ढकललंय ऑफ साईडच्या दिशेने चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची रेस. तिकडे सूर्यकाशी क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय अमानाच्या माध्यमातून. अनुपजी देशमुख स्वतः कॅप्टन्स. हॅट्रिकचा चेंडू होता. नक्कीच इथे हॅट्रिक मिस केली मात्र कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. इथे कॉम्बॉक्समध्ये आपण थोडेसे चेंजेस पाहू. यापुढे तुम्ही ऐकाल सन्माननीय पवार सरांना. स्ट्राईकला येतो आम्ही नॉन स्ट्राईकला अनूप. गोलंदाजीला सज्ज होतोय तो गोलंदाज अक्षय. आता मात्र जबरदस्त गोलंदाजी जोरदार अपील होत राहणे. आम्ही सगळा खेळाडू पुन्हा एकदा माघारी परततोय. पडझड थांबत नाहीये.
10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन पंच नवाजभाई मकुलभाई पंचगिरी म्हणून काम पाहतात. पुन्हा एकदा चांगला रक्षक पवित्रा घेतलाय. सिंगल धाव निश्चित मिळणार आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या फक्त थोडीशी कमी आहे. धावा फलकावला 19 फक्त. आता फक्त थोडासा गिअर चेंज करावा लागेल. थोडासा फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र चेंडू करा बाय उडाया. जबरदस्त वन बाउंड जातो 4 धावांसाठी. काय फलंदाजी होते आणि पंचांचा निर्णय आपल्याला नक्कीच येणार आहे. नो चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. आणि पंचांचा रिव्ह्यू नो चेंडू आहे की नाही बघूया आपण. कारण नाबादलेले टुर्नामेंट आपण पाहतोय. नक्कीच थोडासा पंचांचा रिव्ह्यू नक्कीच आहे. नो चेंडू आहे की नाही थोड्याच वेळात आपल्याला कळेल. नक्कीच नो चेंडू आहे. नो चेंडू आणि फ्री हिटची संधी नक्कीच फलंदाजाला मिळणार आहे. स्ट्राईकला मात्र हा हिटर अनुभव स्वतः कर्णधार. 5 धावा नक्कीच आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा चान्स आहे. पुन्हा एकदा सवारी चेंडू आहे. अवंतर धावेची भर पडते. पुन्हा एकदा फ्री हिटचा चान्स नक्कीच मिळणार आहे. आता मात्र पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. सवारी चेंडू पुन्हा एकदा मिळतोय. धावसंख्या मात्र जोमाने वाढले झाले त्या 25. आता मात्र रिव्हर्सचा चान्स घेत होता. मात्र फटका चेंडूवर आला नाही आणि सिंगल धाव याच दरम्यान मिळते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव मिळते. पुन्हा अक्षय गोलंदाजीला सज्ज होता. पुन्हा एकदा रिव्हर्स बडगा. वा भाई वा गुरु. काय फलंदाजी. जबरदस्त षटकार 7 धावांसाठी. जबरदस्त फलंदाजी या दरम्यान होते. आपण पाहिलं तर वेदांशु योद्धा आणि दानिश डेव्हलपर्स आता मात्र खेमामध्ये नक्कीच थोडंसं आनंदाचं वातावरण आहे. या षटकारांनी धावसंख्या वाढते. 32. थोडी खराब गोलंदाजी नक्कीच आपण पाहिली तर अक्षयकडून होते. पुन्हा एकदा गोलंदाजीला. आता मात्र गोलंदाजी जोरदार अपील होत आहे. आता मात्र थोडासा चेंज नक्कीच गोलंदाजी मी करतोय. याच गोलंदाजीची गरज असणार. थोडंसं खराब गोलंदाजी झाली होती. त्यानंतर मात्र व्हेरिएशन करतोय आणि चांगला चेंडू टाकतोय. शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसातील थरारक आपण सामने पाहतोय.
आता मग पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे, हा सुद्धा होतोय बघूया. 6 धावांसाठी वा 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 गुरु टोको, काय फलंदाजी होते, जबरदस्त रिव्हर्सचा फटका मारतोय. कारण का जरा हवेचा वेग पाहिला तर या साईडनी आहे आणि त्याचा फायदा नक्कीच करून घेतोय तो फलंदाज. 3 षटकांचा आपण खेळ संपताना पाहतोय. धावा झाल्या त्या 38 धावा. या षटकामध्ये आपण पाहिले तर 20 धावा या फलंदाजीने कुठल्या. काय फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी होती अक्षयकडून. अक्षय निभाते थोडासा महागडा ठरला. प्रितेश ऑन फायर होतोय. प्रितेश मात्र चांगली फलंदाजी करतोय. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 38. जर प्रत्येक संघाला सुद्धा विनंती आहे की जास्त टीम मीटिंग करू नका, कारण आपल्याला सामने खेळवायचे आहेत. वेळेत सामने आपल्याला खेळवायचे, कारण का मोठी टुर्नामेंट, मोठी स्पर्धा आहे. नाही, अक्षय मांडवकर नक्कीच एक स्टार खेळाडू, नक्कीच कानमंत्र काहीतरी दिला असणार आहे. कारण का थोडासा स्वस्तात माघारी परतला. चांगली फलंदाजी या आपण पाहिल्या तर या पूर्ण टुर्नामेंटमध्ये अक्षय मांडवकरने केलेली आपण पाहिलेली आहे. आपण पाहिलं तर शेखर आगरे सर असतील, बाबा पवार, साईराज देसाई, नवाजभाई फकी यांच्या माध्यमातून त्यांचे सगळे सहकारी त्यांच्या माध्यमातून आपण या टुर्नामेंट पाहतोय. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो. पुन्हा एकदा अनुप गोलंदाजीला सज्ज होतो. कैफ 3 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. धावा झाल्या त्या 38. गोलंदाजीला सज्ज होतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे एंड कडून जवळपास 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन धावतोय तो फलंदाज गोलंदाज. कैफ गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला येतो अनुप. जोरदार हवा आहे. कैफ गोलंदाजीला पुन्हा सज्ज आहे. आता मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूने दडपण नक्कीच फलंदाजावर वाढताना आपण दिसतोय. कारण 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अजून 1 षटकांचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा कैफ गोलंदाजीला सज्ज होत आहे. आता थोडासा फ्रंट फुटवर येतोय. मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, कमबॅक करतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी. आपण पाहिलं तर अक्षयने 20 धावा दिल्या होत्या आधीच्या षटकामध्ये, मात्र थोडासा कमबॅक करताना आपण पाहतोय तो कैफला. कैफ चांगली गोलंदाजी करतो याच दरम्यान. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता. सिंगल धाव घेतोय. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे स्ट्राईक रोटेट करतोय, कारण आपल्या बॅटवर चेंडू येत नाही. प्रितेश चांगली फलंदाजी करतोय, त्यामुळे प्रितेश आता स्ट्राईकवर आलाय. नक्कीच मैदानामध्ये जोरदार गरमी आहे आणि आता गरमी दाखवतोय मोहम्मद कैफ. चांगली गोलंदाजी करतोय.
फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन नक्कीच करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तर काय आता पुन्हा एकदा स्ट्राईकला तो प्रितेश. आता मात्र प्रितेश फटका मारतोय. झेल होतोय का? मात्र झेल होण्याची संधी नाही आहे. मात्र 2 धावा निश्चित सोडण्यात यश येत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये होते. नक्कीच कैफ थोडासा नाराज आहे. झेल टिपणं गरजेचं होतं त्याचं म्हणणं होतं. मात्र थोडासा चेंडू आतमध्ये होता. पुन्हा एकदा कैफ गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला आता पुन्हा एकदा फलंदाज आहे तो पुन्हा एकदा प्रितेश. आता मात्र जोरदार प्रहार होतोय की झेल होतोय का? झेल खाली जातोय आणि सुंदर झेल टिपतोय आणि मोठा झटका बसतोय तर संघाला. चांगली गोलंदाजी याच दरम्यान होते ती कैफची. थोडस कमबॅक नक्कीच केलंय. षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावा झाल्यात ते बघूया आपण. 42 धावा फलकावर लागल्यात. चांगली गोलंदाजी कैफाने केली. फक्त 4 धावा या गोलंदाजाने दिलाय. चांगली गोलंदाजी. आपण पाहिलं तर क्रिकेट जे रसिक आहेत मैदानाच्या बाहेर आहेत त्यांना सुद्धा सुवर्ण संधी नक्कीच आहे. जिबर फायबर नेटवर्क यांच्या माध्यमातून जर कोणी क्रिकेट रसिक त्यांनी झेल पकडला तर त्यांच्यासाठी टी शर्ट आहे आणि देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सुवर्ण संधी क्रिकेट रसिकांसाठी. याच दरम्यान आपण पाहिलं तर श्री मानाचा गणपती यांच्या माध्यमातून आपण ॲम्ब्युलन्स सुद्धा ठेवलेली आहे. पहिल्यांदा आपण या आझाद मैदान हिस्टॉरिकल मैदान आहे त्याच्यामध्ये आपण हे पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतात गोलंदाज मुसद्दीक. वा भाई वा, जबरदस्त गोलंदाजी. मात्र पंचांना त्रास होतोय या दरम्यान आणि स्मैरी चेंडू आहे. थोडासा शफल झाला होता आणि चेंडू थोडासा ऑफच्या दिशेने बाहेर पडला आणि स्मैरी चेंडू घोषित करतायत. पुन्हा एकदा मुसद्दीक गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा रिव्हरचा चान्स होता. मात्र मुसद्दीक एक स्टार खेळाडू आहे. आधीच्या मॅचवर चांगली गोलंदाजी केली होती आणि मात्र हा निर्धाव चेंडू होतोय. मात्र अक्षयनी अनुपला चान्स दिला पाहिजे. अनुप आहे एक चांगला स्टार खेळाडू आहे. त्याला जर स्ट्राईक मिळाली तर नक्कीच थोडंसं फटकेबाजी होऊ शकते. आता मात्र बघूया काय चाललंय, काय मैदानामध्ये चाललंय बघूया. आणि स्मैरी चेंडू आहे. अवंतर धावेची पुन्हा एकदा भर पडते आणि अनुप सारखा एक स्टार खेळाडू माघारी परततोय. विकेट जाणं हे खूप थोडंसं कठीण काम त्याच्यासाठी असणार आहे. कारण का अनुप जर थांबला असता
मैदानावर तर नक्कीच थोडासा परिणाम आपल्याला वेगळा दिसला असता. मात्र अनुप बाहेर पडतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय महाडिक. पुन्हा एकदा आपण शेवटचा दिवस शेवटचा थरार पाहतोय आजच्या दिवसातील आणि जिबर फायबर नेटवर्क यांच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांसाठी जर झेल आपण पकडला मैदानाच्या बाहेर तर टी शर्ट आणि देसाई प्रॉडक्ट्स यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. घर बसल्या सुद्धा आपण हे सामने पाहू शकतोय जिबर नेटवर्क च्या माध्यमातून. एस स्पोर्ट्स स्ट्रीमच्या माध्यमातून आपण यूट्यूब लाईव्ह मॅच पाहतोय. मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी करतोय तो मुसद्दीक. पहिले 2 सलग चेंडूनी सवैर टाकले होते नंतर गोलंदाजीला पुन्हा एकदा सज्ज होतोय तो पुन्हा एकदा मुसद्दीक. आता मात्र चांगला चेंडू आहे सिंगल धाव घेतो की दुसरी धाव घेण्यात यश येतं बघूया. मात्र दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश नक्कीच येणार. चांगली रनिंग मध्ये विकेट होते या 2 खेळाडूंच्या दरम्यान. पुन्हा एकदा रनआउटचा खतरा आहे आणि रनआउट आहे का नक्कीच रिव्ह्यू पंचांच्या माध्यमातून आपण रिव्ह्यू पाहतोय. रनआउटचा खतरा आहे बघूया. मात्र कॉन्फिडन्स जास्त दिसतोय तो फिल्डिंगच्या संघाकडून. पंचांचा रिव्ह्यू नक्कीच हा जो बॅट्समन आहे त्याला स्वतःला सुद्धा माहिती होतं की रनआउट आहे मी आणि पंचांचा निर्णय येईपर्यंत तो बाहेर पडला. अजून काही चेंडू शिल्लक आहेत मात्र फलंदाजी पाहायला मिळत नाहीये चांगली. शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक असणार आहे. धावा झाल्या त्या 45 धावा फलकावर लागल्यात. तीन चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे बघूया 3 चेंडूमध्ये 2 मोठे प्रहार करतायत का. तर मात्र चांगला चेंडू मात्र झेल होतोय आणि पुन्हा एकदा झेल टुपतोय पुन्हा एकदा गडी बाद होतोय.
चला सायंकाळच्या सत्रामध्ये पुरुष एकदा मी सनी मोहिते सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. ऑनलाईन रसिक मायबापांचं देखील या स्पर्धेदरम्यान आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर दापोली चॅम्पियन लीग 2025 सीझन 2. मुख्य प्रायोजक दापोली नगर पंचायत, दापोलीच्या नगरसेविका सन्माननीय सौ साधनाताई बाळासाहेब बोथरे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन. सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि आयोजक शेखरजी आगरे सर, साईराजे देसाई सर, बाबा पवार सर आणि नवाजभाई फकीर सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज ग्रँड फिनालेचा दिवस. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पहिला चेंडू चार्ल्स बोसिन बुरुंडकरच्या बॅटमधून यावेळेला थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. रिस्क घेतली जात नाहीये कारण 49 धावांचा पाठलाग करायचा होता फलंदाजांना. बॅटिंग करणारी टीम आपण प्रिन्सेस शकीला ही टीम पाहतोय. तो दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर वेदांशु योद्धा आणि त्याचबरोबर त्यांच्या वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपरचा हा संघ असतरी ते पॉइंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षकाचा 1 रन्स घेतलाय. हा नानाचा मामला अतिशय वेगानं मात्र 2 रन्स कंप्लीट करताना आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरकेल आणि स्कोरबोर्ड मात्र या ठिकाणी 6 या आकड्यावरती. हे अजून मात्र जर पाहायला गेलं तर इथे मोहसिन बुरुंडकर या मॅचमध्ये इनफॉर्म पाहायला मिळू शकतो का? आतापर्यंत सुरुवातीच्या चेंडूवरती चौका ठोकला आणि त्याच्यानंतर इरादा त्याचा स्पष्ट झालाय. समोरच्या दिशेने गोलंदाज आपण नितेश यांना पाहतोय. नितेश मोहिते गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करताना राईट मोर द विकेट. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून गोलंदाजी केली जाईल. इथे शरीरापासून थोडंसं दूर बॅकवर्ड शॉर्ट लेगला चेंडू असेल, केवळ 1 रन्स मिळून जाईल. पहिलं षटक इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि इथे मोठे मोठे स्ट्रोक खेळताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळालाय. मोहसिन बुरुंडकर संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स फिल्डिंगच्या माध्यमातून पाहिला. तो बल्ला थोडासा खामोश राहिलाय. अक्षय निवातेचा देखील बल्ला खामोश होता. या मॅच मध्ये चालेल का? कारण का महत्वाची मॅच आहे. इथे सरळ बॅटनं खेळलं जात नाहीयेत बघा. इथे आपण जर पाहायला गेलं तर इथे कुठेतरी स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती झालाय. पुढचा चेंडू अक्षय तयार. यावेळेला सरळ हातामध्ये बॉल आहे. व्हॉट अ गॉड, व्हॉट अ मॅग्निफिशियंट कॅच आणि जबरदस्त झेल पकडलाय. अक्षय पुरुष एकदा मैदानाच्या बाहेर जाईल. बल्ला खामोश. याही मॅच मध्ये नैराश्यजनक स्ट्रोक होता आणि फलंदाज बाद. या फटक्याची आवश्यकता थोडं स्वतःला बॅकफुटला घेतलं आणि याही मॅच मध्ये खातं न उघडता सरळ मैदानाच्या बाहेर जाताना अक्षय निवाते आपल्याला पाहायला मिळतोय. प्रिन्सेस शकीला 6 पहिला खेळाडू बाद. त्याचबरोबर ऑनलाईन रसिका प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेत आहेत. तब्बल जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी रवींद्र तामणकर सर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सो रवींद्र सर धन्यवाद तुमचं देखील. त्यानंतरला अरफात मालदार देखील आहेत. त्यानंतरला कासी सर देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अरमान फलनाईक यांची देखील एक मोठी कमेंट आहे. शब्दोसाठी स्पेशली कमेंट होती. सुपर बॉलिंग म्हणजे असे ऑनलाईन रसिक प्रेक्षक या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मॅच मात्र या वेळेला पुढचा चेंडू टाकण्या अगोदर तुम्ही पहिला जाऊन सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि या संपूर्ण स्पर्धेचा अगदी घर बसल्या तुम्ही आनंद घ्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका.
पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 7 या आकड्यावरती. एक महत्वाचा फलंदाज म्हणजेच अक्षय निवाते मैदानाच्या बाहेर गेलाय. राऊंड द विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय तर इथे अजिंक्य पुसाळकर गोलंदाजी जोरदार अपील केली आहे. मोहसिन बुरंडकर आपण पाहतोय. आणि इथे जर आपण पाहायला गेलं तर अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. इथे जर पाहायला गेलं तर जोरदार अपील केली होती. असं वाटलं होतं की बॅटरचा संपर्क झालाय परंतु तसं नाहीये. अंपायर अगदी तटस्थ तिथे पाहायला मिळाले आणि अंपायरनं सरळ व्हाईट बॉल घोषित केला. तिथे धाव संख्या 8 या आकड्यावरती 24 बॉल मध्ये 41 रन्स अजून देखील पाहिजेत. आणि कॅप्टन जर पाहायला गेलं अनुप देशमुख अगदी सरळ मिड विकेटच्या दिशेनं काऊ कॉर्नर रिझन मध्ये त्यानंतर कव्हरला डीप मध्ये लावलं गेले. कारण का हे पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं षटक अगदी गोलंदाजाला आपण पाहिलं स्पिन बॉलिंग नितेश मोते यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा यायचं सुलटली मॅच नाही. यावेळेला कॅच नाही तर मॅच पकडली अक्षय मांडवकरनं. कमालची बॉलिंग अजिंक्य पुसाळकरच्या माध्यमातून. आउटस्टँडिंग बॉल. बॅटची कडा कीपरनं कोणतीच चूक न करता समोर असते लेफ्ट हँडेड बॉलर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉल यावेळेला चांगला लॉफ केलाय. येस डीप विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीपला तैनात होता. इथे चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि 1 रन्स मात्र खात्यामध्ये जोडला जाईल. धन्यवाद डीजे साई. त्याचबरोबर जिबर फायबर या टीमला खरंच आम्ही अभिनंदन शुभेच्छा देऊ कारण सर तुमची टीम आता फायनलसाठी क्वालिफाय देखील झालेली आहे. अभिनंदन. आणि इथे मात्र आपण एलिमिनेटर पाहतोय कारण इथून जिंकणारा संघ सरळ सेकंड क्वालिफायर खेळेल. इथे चांगला स्क्वेअर कट खेळला गेलाय. जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल 1 रन फक्त मिळून जाईल. षटक क्रमांक आपण पाहतोय तर आणि अंपायरचा इशारा नो बॉल आहे.
अंपायरचा इशारा नो बॉल. बॉलिंग सुरेख टाकली होती परंतु इथे नो चेंडूचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. आता फ्री हिट असेल. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांसाठी एक अपॉर्च्युनिटी आपण पाहतोय. आणि इथे कुठेतरी जर आपण पाहायला गेलं तर प्रिन्सेस शकीला या टीमला काय करायचं आहे. म्हणजे जेव्हा असं वाटतं ना की आता सगळं संपून गेलंय असं जर वाटत असेल ना तर तिथूनच खरी वेळ आहे की तुम्हाला संघर्ष करण्याची. आणि इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. और रहा संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है और जिसने रातों से जंग जीती है ना मित्र वही सुबह सूरज बनकर निकलता है. त्या सूर्या जसं जर चमकायचं असेल यावेळेला देखना असलो का डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू क्षेत्ररक्षकामधले रेस विजय मात्र चेंडूचा 4 रन्स. रन्स पाहिजेत. अजून देखील पाहायला गेलं ना तर कादिर मेमन या नावाचं वादळ या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये घोंगावतंय. त्या वादळाला शांत करण्यासाठी अजिंक्य पुसाळकरला योग्य टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. कादिर मेमन पुरुष एकदा चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेनं वन मोर सीमारेषेच्या बाहेर 4 रन. अजिंक्य पुसाळकर थोडासा चिंतेमध्ये दिसतोय कारण ज्या वेळेला तो स्ट्रोक खेळतोय ना तर कुठेतरी बॅक टू बॅक दुसरा चौकार आला. रनसंख्या 19 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 20 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. कादिर मेमननं अगदी या मॅच मध्ये एक रोमहर्ष काढून ठेवलाय. हा रोमहर्ष अगदी तुम्हाला यशस्वी बनेल का हे देखील पाहावं लागेल. मॅच अगदी चुरशीची बनेल. स्विच इट हो यावेळेला देखना अविश्वसनीय स्ट्रोक. कादिर मेमन ऑन फायर आउट ऑफ द पार्क 6 रन. षटकार. आणि काय बॅटिंग चालली. मी आधीच सांगितलं या वादळाला शांत करणं कठीण झालंय कारण ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय ना कादिर आपल्या संघासाठी अगदी प्रचंड कॉन्ट्रीब्युशन दिले या ओव्हर मध्ये. पुरेशा एकदा यावेळेला आपण पाहतोय सरळ चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल आणि आपण पाहायला गेलं तर सरळ बॅटर्सनं रिव्ह्यू घेतलेला.
दुसरं षटक खूप एक्सपेन्सिव्ह खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिलंय. फ्री हिटचा बॉल आहे, फलंदाज पुनश्च एकदा या ठिकाणी आपण पाहतोय तर कादीर मेमन तयार. अजिंक्य पुसाळकर पुन्हा एकदा फ्री हिट वरती घुटना टेक, परंतु क्षेत्ररक्षक असेल, एक रन फक्त मिळून जाईल. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 सेकंड समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या. आपण जर पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ट्रॅक वरती बॉलर तयार, एक रन्स देखील पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर अक्षय महाडिक, गोलंदाजी ट्रॅक वरती समोरच्या एंड कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून ही गोलंदाजी आपण पाहतोय. याच्यानंतर सेकंड क्वालिफायर आणि त्यानंतर ग्रँड फिनाले मॅच. समोर असलेले शोहेब बरमारे, एक आक्रमक शैलीचा फलंदाज. म्हणजे कादीर मेमन ज्यावेळेला बॅटिंग साठी आले तिथून मात्र हल्ला चढवला गोलंदाजांच्या विरोधामध्ये. आपण पाहताय वेदांशु योद्धा, दानिश डेव्हलपरची ही टीम गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक सुरेख होतं, स्विच हिट खेळलं गेलं म्हणजे मारायचं होतं या ठिकाणी सरळ तडम्याला चेंडू मात्र गेलाय दुसरीकडे. 4 रन. धावसंख्या जाऊन आता पोहोचेल 37.
37 रन्स. आणि इथे सरळ जोरदार अपील केली गेली आहे. आणि आपण जर पाहायला गेलं तर इथे डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे अगदी हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या माग. आणि इथे मात्र किती रन्स मिळून जातील. आणि इथे 4 रन चौकार आपल्याला पाहायला मिळते अंपायरच्या माध्यमातून. आउट होईल, हिट विकेट. म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये आता 12 धावांची गरज आहे. 12 बॉल 12ची आवश्यकता. महत्वाची मॅच आपण पाहतोय.
एलिमिनेटर मॅच इथून पराजित होणारा संघ प्रवास संपेल संपूर्ण स्पर्धेचा आणि विजय होणारा संघ मात्र सेकंड क्वालिफायर खेळेल साई स्पोर्ट्स या टीम सोबत. कारण जिबर फायबर हा संघ अंतिम फेरीमध्ये म्हणजे सरळ दिमागात त्यांनी प्रवेश केलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई स्पोर्ट्स हा संघ मात्र वाट पाहतोय इथून कोणता संघ आमच्या समोर येऊन खेळेल, जिथे अमेय पालकर देखील थोडासा गेम प्लॅन करताना दिसू शकेल. आणि जिबर फायबरच्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर जे संघ मालक असतील मोतसिम नाचन सर, त्यांच्या मालकीचा तो संघ आहे. समदभाई चिकटे असतील, मुझफ्फरभाई चिकटे असतील, त्याचबरोबर मोतसिम नाचन सर यांच्या तो मालकीचा संघ आहे. आणि आपण पाहतोय जिबर नेटवर्क, आपण म्हणतो ना की आमच्या हक्काचं विश्वासाचं नेटवर्क आहे. म्हणजेच काय तर सफरिंग विदाउट बफरिंग. आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं नेटवर्क म्हणजे जिबर नेटवर्क आहे. आणि रसिक प्रेक्षकांनी बघा, ज्यावेळेला सिक्सच्या बाहेर जो चेंडू असेल त्यांनी जर कॅच पकडली तर जिबर फायबर यांच्याकडून एक टी शर्ट त्यांना दिलं जाईल. आणि देसाई प्रोडक्टचे सर्व आदरणीय साईराजी देसाई सर यांच्याकडून 100चं कॅश प्राइज त्या भाग्यवान जो रसिक प्रेक्षक आहे त्यांना मात्र ते दिलं जाईल. फक्त तुम्हाला प्रेक्षकांना काय करायचं आहे, आपण आपल्या गाड्यांवरनं थोडंसं खाली उतरा आणि येणाऱ्या कॅचला पकडा आणि जिबर फायबर यांच्या लागलेलं जर टी शर्ट असेल ते मिळेल. समोर आपण बघा गाड्या घेऊन आलेल्या आहात, गाड्या मैदानाच्या बाहेर घ्या. आमच्या कॅमेरामॅनच्या बाजूला गाडी आहे, लगेच गाडी बाहेर पार्क करा आणि मैदानाच्या बाहेर या. आपण गाड्या बाहेर पार्क करा आणि मॅच बघण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या. आणि जिथे लागलेले जे यावला स्वीप खेळले गेले क्षेत्ररक्षक असेल केवळ 1 रन मिळालाय. हा चोरसीचा मुकाबला होऊ शकतो. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकेल, कारण मागची मॅच देखील आपण तशीच पाहिली होती. या दोन संघांमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. 11 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. 11 मध्ये 11 आपण मागची मॅच देखील तशीच पाहिली होती, जिथे एका चेंडू मध्ये एका धावेची गरज होती. एक चांगला चेंडू नितेशनं टाकला तर मॅच मध्ये रोमहर्षक पाहायला मिळेल. यावेळेला सरळ पाहायला गेलं तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 1 बॉल सीमारेषेच्या पार, 4 रन चौकार. तर यशस्वी होण्यासाठी तुमची इच्छा अपयश होण्यापेक्षा अगदी प्रबळ असली पाहिजे. फ्रंट फुटला अगदी फुल टॉस बॉल आहे, ऑफला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक धीम्या गतीने चेंडू पर्यंत पोहोचलाय. परंतु 2 रन्स देखील वेगाने कंप्लीट होताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले तर एका बाजूला 44 आकड्यावरती 9 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. 9 मध्ये 5 पाहिजेत. 9 चेंडू 5 धावांची गरज. पुढचा बॉल आहे अगदी रडार मध्ये होता, सरळ चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. MSD स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे. फलंदाज